व्यासपीठावर असलेले सगळे गुरुजन वर्ग, माझ्या सगळ्या सहकारी शिक्षिका, शिक्षक व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आपण येथे कशासाठी जमलो सगळ्यांना माहीत आहे की आज क्रांती ज्योती सावित्रीबाई यांची जयंती म्हणजे जन्मदिवस. आपल्या भाषेमध्ये आपण त्याला बर्थडे म्हणता, तुम्ही नाही का? तर तो आज साजरा करत आहोत. आताच आपल्याला ठवरे मॅडम म्हणल्या तसं का करतो आपण, का करायचं हा, तर त्यांच्या जीवनाचं चरित्र आपल्याला कळावं, त्यांनी काय केलं आणि त्यांचं बघून ऐकून आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोष्टी शिकण्यासाठी, त्यांच्या जुन्या जीवनाला उजाळा देण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो. की प्रत्येकाने येऊन इथे सांगितलं की त्यांची हालाकीची परिस्थिती होती आणि आपण नेहमी आता मगापासून सगळ्यांच्या भाषणातून ऐकलं की पहिल्या शिक्षिका म्हणजे काय, तर त्यांच्या अगोदर मुलींना शिक्षण शिकण्यासाठी सामाजिक बंदी होती. म्हणजे समाजामध्ये मुलींनी शिकायचं नाही, मुलींनी काय करायचं, चूल आणि मूल एवढाच अधिकार समाजातून आपल्याला मिळाला होता. शासनात जरी असला तरी पहिलं आई वडिलांनी पाठवल्याशिवाय आपण बाहेर निघू शकत नाही, तर समाजातूनच आपल्याला तसं असल्यामुळे मुली शिकत नव्हत्या आणि मग शिकल्या नसल्यामुळे शिक्षिका कोणी नव्हत्या, म्हणून त्या पहिली शिक्षिका. आणि मग शासनाच्याही लक्षात आलं, समाजाच्याही लक्षात आलं की मुली शिकल्या तरच आपल्या देशाची प्रगती होईल आणि मग त्यांना ज्योतिरावांनी प्रोत्साहन दिलं की शिकलेली आई घरादाराला पुढे नेईल, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. म्हणजे तिची प्रगती झाल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही, ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी स्वतःहून पण पुढाकार घेतला. ज्योतिरावांनी अगोदर त्यांना शिकवलं, म्हणजे त्यांचे शिक्षक हे ज्योतिराव, आणि दोघांच्या सहकार्यातून पुण्याला पहिली महिलांची शाळा काढली, मुलींची. म्हणजे त्याच्या अगोदर मुलींची शाळा नव्हती. आज आपण पुण्यामुळे आहोत, मग इथे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले, त्यांना विसरून चालणार नाही ना. ज्योतिराव फुलेंनी शिकू दिले नसतं तर, बरोबर आहे की नाही? म्हणजे अगोदर प्रेरक कोण आहेत? ज्योतिराव फुले. म्हणजे आई आणि बाबा हे आपल्या गाडीचे दोन चाक आहेत, तसे पुरुष पण आणि महिला पण दोन्ही मिळून घराचा गावाचा विकास करत असतात. तर ज्योतिरावांनी शिकू दिलं, स्वतः शिकवलं आणि म्हणून त्या पहिली महिला झाल्या आणि तिथून पुढे आपल्या महिलांना सगळी संधी मिळाली. आणि आज बघत आहोत त्याचं स्वरूप की प्रत्येक क्षेत्रामध्ये, शिक्षिका नव्हे तर एसटी मध्ये ड्रायव्हर, विमान चालक, सैन्यामध्ये, प्रत्येक वैज्ञानिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये आता महिलांचा सहभाग आहे. शासनात तर आपल्याला 50% आरक्षण दिलेलं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला 50% जागा आहेत. शासनाच्या तरतुदीमध्ये कुठं भेदभाव नाही, पण समाजामध्ये थोडंसं होतो, आजही होतो, पण आता समाज बराचसा सुधारला आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहेत. तर त्याचा फायदा आपण घेत नाही. आताही बघा, मुलांची संख्या जास्त आहे, मुलींची संख्या कमी आहे की नाही? मग आपण फायदा घ्यायला पाहिजे की नाही? आपल्याला जी संधी मिळाली तिचं सोनं आपण करायला पाहिजे. तर मुलींनी आता अभ्यास करायचा मुलांसोबत की त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मार्क मिळाले पाहिजे, बरोबर आहे? वर्गामध्ये मुलांपेक्षा जास्त मार्क मी घेणार असा अभ्यास करायचा आणि मग त्या सावित्रीबाईंना आनंद वाटेल वरून की मी जे ज्योत पेटवलेली आहे त्या ज्योतीची आता मशाल झालेली आहे, ती मशाल आपण करून दाखवायची आहे. तर जेव्हा आपण मशाल करू त्या अर्थाने तेव्हाच त्यांचा सन्मान आपण त्यांना दिला असं आपल्या मनाला कुठेतरी शांतता वाटेल असं आपण करू. एवढे बोलून मी माझे